भोंदू अशोक खरात प्रकरणी एक नवी माहिती समोर आलेली आहे। आता एका आयएस अधिकाऱ्यापाठोपाठ 2 वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी गोत्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे। या महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कामध्ये होत्या अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी भोंदू खरातकडे धाव घेतली होती का? खरात सोबत काही आर्थिक व्यवहार झाले का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। यात एक डीसीपी तर दुसऱ्या एसीपी दर्जाच्या अधिकारी असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, आता अशोक खरात प्रकरणामध्ये आयएस अधिकाऱ्यांपाठोपाठ 2 वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी देखील गोत्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। अशोक खरातच्या मागे पोस्टिंग करण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोक त्याच्या मागे लागत असतात, अनेक अधिकारी त्याच्या पाठीमागे असतात, कारण की त्याच्याकडे मंत्र्यांचा मोठ्या प्रमाणात राबता होता। अनेक वेगवेगळे मंत्री त्याच्याकडे पूजाविधी करण्यासाठी येत असत। त्या दृष्टिकोनातून आपल्याला चांगली पोस्टिंग मिळावी किंवा मनाजोगती पोस्टिंग मिळावी यासाठीचे प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा केले जात होते। महसूल अधिकाऱ्यांचे कारनामे आधी समोर आलेलेच आहेत, मात्र पोलीस अधिकारी सुद्धा यामध्ये मागे नाहीत आणि विशेषतः महिला पोलीस अधिकारी, या महिला 2 नाशिकमध्ये असलेल्या काही गेल्या 10 वर्षातल्या 2 तत्कालीन डीसीपी महिलांनी हा संपर्क त्याच्याशी केलेला होता असं समोर येत आहे। त्यांची सुद्धा चौकशी एसआयटीने या ठिकाणी केलेली आहे, कारण त्यांचे फोन सीडीआर कॉल्स या ठिकाणी दिसून आलेले आहेत आणि त्यामुळे आता एकूणच पोस्टिंगसाठी दाही दिशा अशा पद्धतीनं अधिकारी कशा पद्धतीनं भोंदूबाबांना शरण जातात हे यातून समोर आलेलं आहे। नक्कीच योगेश, जशी चौकशी पुढे जाते तसतसे अनेक मोठी नावं या प्रकरणामध्ये जोडली जात आहेत। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।